श्री स्वामी समर्थ काका वैशाली बोलते. समर्थ. श्री स्वामी बोला. समर्थ. हा. मला हे विचारायचं होतं की आता पुढच्या रविवारी अधिक मास सुरू होतं. हो, बरोबर आहे. हा मग आता आपण हे सगळी प्रवचनं ऐकतोय, सगळं स्वामींची वचनं ऐकतोय. मग आता ते खरं तर आचरणासाठी काय करावं ह्या अधिक मासामध्ये? त्याची महती काय, स्वामींना काय अपेक्षित आहे भक्तांकडनं, त्यांनी ह्या पर्वणीचा कसा फायदा करून घ्यावा? आता काय माहिती, अधिक मास म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि महाराजांनी दिलेले उपदेश काय आहे याची सांगड घालायची आहे आपल्याला. काय हो हो बरोबर. हो त्यामुळे अधिक मास ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो अधिक शब्द वापरलाय तर तो कुठेतरी न्यूनता भरण्याकरता हा अधिक मास केलेला आहे. त्यामुळे बरोबर आहे. आपण शास्त्राचा जर अभ्यास केला तर हे 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिसरं वर्ष जे येतं तर त्या 2 वर्षामध्ये अनेक या अपूर्ण तिथी असतात. काय आपण पाहिलं पंचांगाला ही तिथी अर्धीच आहे किंवा 2 तिथ्या एकत्र आलेल्या आहेत, हे असं आपण पाहतो. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ती न्यूनता असते. तिथीमध्ये आलेली न्यूनता ही अर्धवट तिथी आहे. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे हिशेब इतका बरोबर आहे, सेकंद टू सेकंड, की ती इतकी वाटते की त्या सगळ्याची बेरीज केली तर एक मास तयार होतो. आणि मग तो एक मास त्याची परिपूर्ती करण्याकरता म्हणून ते स्वतंत्र त्याची योजना केलेली आहे की ती दर तिसऱ्या वर्षामध्ये आपल्याला 3 वर्ष झाल्यानंतर एक पूर्ण म्हणजे अधिक मास हा करावा लागतो. म्हणजे जसं आता आपण इंग्लिश महिन्यामध्ये आपण पाहतो की म्हणजे वर्ष संपलं की 360 दिवसाचा वर्ष असतं आणि तिसऱ्या वर्षी 366 दिवसाचं असतं. हे तुम्ही हो पाहिलं असतं. त्याच्यामध्ये लीप इयर म्हणतात किंवा त्याच्यामध्ये एक दिवस वाढवून दिलेला असतो. म्हणजे आपण जर 3 वर्षाची बेरीज केली तर 365 गुणिले 3 अधिक 1 असतो. बरोबर आहे. तर तिथे अधिक हो एक हो एक हा दिवस ऍड केलेला आहे आणि आपल्याकडे 3 वर्षाचा अधिक 1 मास केलेला आहे. हा समजलं का? हा हा म्हणून तो अधिक मास आहे. हे कोणी केलं आणि कसं केलं, काय त्याच्यातलं पुराणातला भाग काय आहे, तर तो हे जे कार्य केलं हे भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णूने केलेलं आहे. कारण भगवान बर विष्णूला या सगळ्या लोकांचं पालन करायचं, पोषण करायचं आहे. त्यामुळे यांच्यामध्ये कुठलीही न्यूनता राहू नये. आता एखादी तिथी न्यून असेल, आता आपण गेल्या 3 वर्षापासून पाहतो की चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि द्वितीया ह्याच्यामध्ये नेहमी ही 3 वर्षापासून अर्धी तिथी होते. आपण जो पाडवा साजरा करतो तर त्याला एक अमावस्येची छाया लागलेली आहे. हा? असं आपण निदर्शनास आलंय. आता याच्या पुढे येणारा जो पाडवा आहे ना तो पूर्ण असेल. आता ही म्हणजे ही जी काय न्यून झालेला ही जी तिथी आहे, म्हणजे मी उदाहरण दिलं बरोबर पाडव्याची, बऱ्याचशा तिथी आहेत ही जी न्यून हो झालेली आहे. तर न्यूनतेला पूर्ण करण्याकरता काही अधिक गोष्टी कराव्या लागतात. म्हणून ज्या कमी झालेल्या तिथींना भरून काढण्याकरता हा अधिक मास आहे. म्हणजे पहिल्यांदा त्याच्या मागचं पंचांग समजलं पाहिजे आणि नंतर मग म्हणजे कशा करता केलं आणि त्याच्यात आपण काय करायला पाहिजे आणि स्वामींनी काय सांगितलं पाहिजे. याच्यामध्ये आपण जे त्याच्यामध्ये तो पुरुषोत्तम मास याला म्हणतो आपण, अधिक मासाला पुरुषोत्तम मास. तर पुरुषोत्तम मासाची पोथी आहे बरं का, आणि त्या पोथीमध्ये ही सगळी कथा दिलेली आहे. म्हणून ती पोथी तुम्हाला आपापरोबर मिळेल की जर बर हा म्हणजे तुम्ही आता अमावस्येच्या आधीच जर जाऊन आले तर तुम्हाला हा हा किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकेल. कशी हो पहा तुम्ही काय, तर ती जर पोथी घेतली तर त्या पोथीचं तुम्ही पूर्ण महिनाभर वाचन करू शकता. काय याचं अरे वा हा त्याचं हा नाव पुरुषोत्तम मास पोथी असं नाव. बर ही ही अनुष्ठान हे करणं हे अपेक्षित आहे. त्यानंतर आता हे ठिकाण कुठे आहे तर मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्याच्या लागून मंजरत नावाचं ठिकाण आहे. काय मंजरत नावाचं छोटं गाव आहे. तर त्या त्या गावामध्ये तिथं हा पुरुषोत्तम मासाचं मंदिर कित्येक म्हणजे बरेच वर्ष फार प्राचीन मंदिर आहे, ते बांधलेलं आहे तिथे. आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना माहिती नाही, ते आपल्या मराठवाड्यातल्या लोकांनाही फारसं माहिती नाही. तर तिथे हा पुरुषोत्तम मासाचा तिथे आविष्कार झालेला आहे भगवान श्री हरी विष्णूचा. आणि बर त्यांनी तिथे तो प्रस्ताव केला की हा तर त्या अधिक मासाचं ते ठिकाण आहे. आणि अधिक मासाच्या वेळेस तिथे तीर्थयात्री येतात आणि तिथे ते पोथीचं वाचन करतात, अनुष्ठान करतात. तर मंजरथ हे ठिकाण आहे आणि मंजरथ
च्या ठिकाणीच हे लहान गाव आहे ते माजलगाव तालुक्यातील. हा, हे झालं तुम्हाला त्याच्या पाठीमागची थोडीशी ऐतिहासिक बाजू आणि पौराणिक बाजू आहे आणि पंचांगाची. आता काय माहिती काय, हा जो काही मास आपल्याला आपल्यातलं न्यून दूर करावं आणि आपण परिपूर्ण व्हावं, हा त्याच्यात मागचा जी भूमिका आहे ती भूमिका महाराजांच्या पूर्ण ह्याच्यामध्ये आहे. महाराजांचे तुम्ही कुठलाही विषय काढा आणि त्याच्यामध्ये आपण अपूर्ण राहिलो म्हणजेच अज्ञानी आहोत. आणि आपल्या या अज्ञानालाच आपल्याला ज्ञानाच्या रूपामध्ये परिपूर्ण करायचं आहे. तर आपल्याला ह्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणजे त्याचा खरा अर्थ काय आहे कळायला पाहिजे. त्याचा खरा अर्थ की बरोबर. न्यूनतेतून पूर्णत्वाकडे जाणे, याच्याकरता हा अधिक मास आहे. आणि अधिक मासाचं मध्ये जे काही आपल्याला साध्य करायचंय तेच महाराजांनी सांगितले की काय साध्य करायचंय तुम्हाला. तर माझ्यामध्ये जी काही न्यूनता आहे, न्यूनता काय काय आहे, ती न्यूनता अशी की माझ्यामध्ये जीवभाव आहे, अहंकार आहे, देहभाव आहे, देहाची आसक्ती आहे. काय हा सगळा न्यून भाग झाला ना, म्हणून मी पूर्ण नाही. माझं पूर्णत्व केव्हा होईल, ज्यावेळेस मी ह्या सगळ्यात ज्याच्यामुळे मी न्यून झालोय त्या सगळ्याचा त्याग करून मी स्वामींना शरण जाईल आणि त्यांच्याकडून ज्ञानाचा बोध येईल आणि त्या बोधाचा स्वीकार करून जेव्हा मी आचरण करेन त्यावेळेस मी पूर्ण होईल. तेव्हा ही सगळी जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया म्हणजेच अधिक मास सादर करण्याचा आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल की महाराजांचे वचन जे आहेत या संदर्भातले ते वचन वेचून काढणं आणि त्याचं संकलन करणं आणि त्याचं चिंतन करणं हे अधिक मासाचं अनुष्ठान म्हणायला काही हरकत नाही. लक्षात आलं? हो हो, खूप छान काका, खूप सुंदर मार्गदर्शन केलं आपण. श्री स्वामी. जरूर अभ्यास करा. आशीर्वाद. श्री स्वामी. हो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा